सो पुढचा पॉइंट आपण बघत आहोत आज त्याच्यानंतरचा. सो डिटेक्शन ऑफ एरर्स अँड फ्रॉड्स. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे एरर्स अँड फ्रॉड्स मध्ये, की आपण आतापर्यंत जरी कितीही आपलं जे युग आहे, टेक्नॉलॉजिकल जरी प्रगती केली असली आहे आपण, तरी जोपर्यंत आपण एखाद्या कॉम्प्युटरमध्ये जोपर्यंत आपण इन्फॉर्मेशन स्वतः फीड करत नाही, तोपर्यंत काय होतं त्याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन जमा होत नाही. बरोबर आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे ह्याच्यामध्ये, की तुम्हाला जेव्हा आपण एखादे स्टेटमेंट तयार करतो. मग ती स्टेटमेंट आपला जो पूर्ण खर्च असतो, त्याच्यामध्ये आपण काय करतो? फीड करतो. बरोबर आहे. मग तो खर्च आपण व्यवस्थित दाखवतोय की नाही किंवा काही रॉंग असेल किंवा त्याच्यामध्ये काही फ्रॉड करतोय का? तो हा खर्च आपल्याला कधी दिसणार आहे? जेव्हा आपण स्टेटमेंट शो करू आपल्या ऑडिटरला. बरोबर आहे. मग ऑडिटर आपल्याला काय करणार आहे? तो जाणीवपूर्वक संपूर्ण आपली स्टेटमेंट बघूनच आपल्याला सांगेल, की तुम्ही ह्याच्यामध्ये काही चुका केल्या आहेत, की तुमचे ह्याच्यामध्ये काही फ्रॉड दिसतायत का? ठीक आहे. हे तो बघणार आहे. डायरेक्टली तो तुमच्यावरती आरोप लावू शकत नाही, की तुम्ही फ्रॉड केलंय. जसं की आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं, की जेव्हा एखादा ऑडिटर जोपर्यंत त्याच्याकडे काही प्रूफ नसतात, तोपर्यंत तुम्हाला तो फ्रॉड केलंय हे सांगू शकत नाही. मग हे करण्यासाठी तो काय करणार आहे, तुमची गेली संपूर्ण जी स्टेटमेंट असेल, ते व्यवस्थित पद्धतीने तो काय करेल, चेक करेल. बरोबर आहे? आणि ते चेक केल्याच्या नंतर तुम्हाला तो सांगेल, की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे? किंवा काय एरर्स आहेत का? आता एरर्समध्ये ह्याच्यामध्ये काय सांगता येईल तुम्हाला, की एरर्स कशाला बोलू शकतो आपण, की आपल्याला कळत-नकळत काही आपण चुका करतो आपल्या स्टेटमेंटमध्ये. बरोबर आहे. मग ह्या चुका समजा दुरुस्त होऊ शकतात. जे आपण पुढच्या पॉइंटमध्ये बघणारच आहोत. तर दुरुस्त होऊ शकतात. ते आपण करू शकतो. का? कारण ते चुका कशा होतात? न कळत आपल्याला कदाचित ते माहिती पण नसतात, की त्याचे आपले काही रॉंग एंट्रीज झालेत. जिथं पेमेंट दाखवायला पाहिजे होतं, ते आपण दुसऱ्याकडे पेमेंट दाखवलंय. बरोबर आहे. मग अशा चुका आपण काय करतो? दुरुस्त करू शकतो. पण फ्रॉड्सबद्दल काय सांगितलं त्यांनी, की जर आपण जाणीवपूर्वक म्हणजे आपल्याला माहिती आहे, की आपण ह्याच्यामध्ये फ्रॉड करतोय, काही जी रक्कम आहे ती आपण लपवतोय. इकडची रक्कम आपण तिकडं करतोय. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, अशा चुका आपल्याला समोर समजून घेऊन म्हणजे समोर येऊ शकत नाही किंवा ती चुका आपण फाईंड करू शकत नाही. बरोबर कारण आपण ते फ्रॉड केले. पण जेव्हा तो एक ऑडिटर व्यवस्थित स्टेटमेंट चेक करणार आहे, तेव्हा त्या चुका काय करतात ते लक्षात येऊ शकतात. मग हेच सांगितलं ह्या पॉइंटमध्ये. पहिला पॉइंट जो आपला आहे तो एरर्स. आता एरर्स म्हणजेच काय? बघा, व्यवसायाचा मोठा व्याप प्रमाणाने वाढल्यामुळे व्यवहारही तसाच वाढला आहे. सो या व्यवहाराची नोंद विविध व्यक्ती करत असतात. सो वर्षाच्या शेवटी व्यवहारावरूनच अंतिम आपण जर स्टेटमेंट तयार करतो, म्हणजे लेख तयार करतो, त्या वर्षभरात या व्यवहाराची नोंद करताना त्यामध्ये चूक होण्याची शक्यता असते. बरोबर आहे? सो अशा चुका आपण हिशोब तपासणीच्या वेळी उघडीस येतात. सो चुका कळत-नकळत होत असतात. जसं तुम्हाला मी आता सांगितलं, काही चुका ज्या आहेत, ते आपल्याला माहिती असतात, की आपल्यापासून हे चुका घडलेल्या आहेत किंवा घडलेल्या नाहीत. मग चुका हे कळत-नकळत होत असतात. मग अशा चुका आपण काय करू शकतो? दुरुस्त करू शकतो. म्हणजे अशा चुका ज्या आहेत, ती दुरुस्त करणे काय होते? शक्य असते. परंतु ह्याने काय सांगितलं त्याच्यामध्ये, की अगर हम इसके अंदर हमें जानबूझकर हम कोई गलती करते हैं, जैसे मैंने आपको आपको बताया कि फ्रॉड्स करते हैं, तो क्या होगा वो फ्रॉड्स अभी तो दिखने में नहीं आएगा, लेकिन वो क्या होगा उसकी वजह से हमें लॉस हो सकता है. जसं की मी सांगितलं, की अशा काही चुका असतील, की जे आपण चुका जाणून-बुजून केल्यामुळे चुका शोधून काढणे व त्या दुरुस्त करणे फार अवघड असते. मग ह्यालाच काय बोलतो आपण? फ्रॉड सुद्धा बोलतो. अशा चुका जर आपण जाणून-बुजून करतोय, तर त्याच्यामध्ये आपल्याला जे येणारे आउटपुट आहे ते कधीच भेटणार नाही. बरोबर आहे? मग ह्या फ्रॉड्समुळे काय होऊ शकतं? आपली जी चुका आहे ती कधी समोर येऊ शकत नाही. पण हे कधी समजणार आहे याची चुका झाली किंवा फ्रॉड झाले, जेव्हा एक ऑडिटर आपलं ऑडिट रिपोर्ट व्यवस्थित आपल्या समोर आणून ठेवेल. बरोबर आहे? सो पुढचं पॉइंट आहे ह्याच्यामध्ये असं सांगितलंय, की हिशोबातील चुका जर तशाच राहिल्या, तर त्याचा अंतिम लेखावर परिणाम होतो. जसं की मी तुम्हाला सांगतो, कि जब जब हम देखते हैं ना, कि हमें जब लास्ट तक पूरा कोई जो गलती है फाइंड नहीं हुई है, लेकिन उसके बाद जब ऑडिट सबमिट करने वाला है, स्टेटमेंट सबमिट करने वाला है, तो उसके अंदर क्या होगा कि उसके अंदर जो स्टेटमेंट शो करेगा लास्ट में हमें क्या पता चलेगा उसके अंदर कि हमसे क्या गलती हुई है. सही है? उस स्टेटमेंट के अंदर क्योंकि बाकी के स्टेटमेंट वो क्या करेगा? कंपेअर करेगा. हे त्याच्यामध्ये सांगितलं आहे. सो ह्यासाठी आपला जो हिशोब आहे, तो कोणत्याही चुका न ठेवता आपण पूर्णपणे त्याची माहिती आणि सत्य माहिती जी असेल, खरी माहिती जी असेल, ती आपण दिली पाहिजे आणि त्यानुसार आपण आपले स्टेटमेंट तयार केले पाहिजेत. हेच येतं एरर्समध्ये. सो एरर्स हा पॉइंट समजला असेल प्रत्येकाला. आता ह्याच्यामध्ये आपण काही एरर्सचे एक्झाम्पल बघणार आहोत. ते कशाप्रमाणे असू शकतात. सो पहिला पॉइंट आहे त्याच्यामधला एरर्स ऑफ प्रिन्सिपल. आता ह्याच्यामध्ये आपण काय सांगू, की आपण प्रत्येक दिवशीप्रमाणे जशी आपण नोंद करतो, समजा एखाद्या वेळेस आपण नोंद न केल्यास ज्या आपल्या एरर्स म्हणजे जे काही तात्विक चुका आपण ज्याला बोलतो, एरर्स ज्या असतात आपल्या,
ते होत जर झाले तर त्याच्यामध्ये जमा खर्चाच्या तत्वाने योग्य प्रकारे पालन न केल्यास ज्या चुका होतात त्यांनाच आपण एक एरर्स ऑफ प्रिन्सिपल असे म्हटलं जाते. सो व्यवहाराची नोंद करताना आपल्याला काय करायचंय की आपल्याला जे एरर्स ऑफ प्रिन्सिपल आहेत त्या अनेकदा आपण जो आपला खर्च असतो तो खर्च व्यवस्थितपणे दाखवणे गरजेचे आहे. बरोबर आहे. आणि जर तो खर्च जो आपण व्यवस्थित पद्धतीने दाखवला त्या अशा चुका आपल्याला समोरून घडून येत नाही. ठीक आहे. आणि काय सांगितलं याच्यामध्ये एरर्स ऑफ प्रिन्सिपल मध्ये की तुमचे जे अकाउंटिंग प्रिन्सिपल सुद्धा आहेत ते तुम्हाला काय केले पाहिजेत फॉलो केले पाहिजेत. मग असे जर आपण अकाउंटिंग जे आपले प्रिन्सिपल असतील ते व्यवस्थित पद्धतीने फॉलो केले तर आपल्याला ह्या चुका अ, काढून टाकता येऊ शकतात. बरोबर आहे. ओके. सो आपण काय करणार आहोत, जो तुम्ही आता बोलल्याप्रमाणे मी, की जो आपला लास्टचा जो पॉइंट घेतलेला होता, एरर्स अँड फ्रॉड्स, तो पॉइंट बघितल्याच्या नंतर आपण जे आपले पुढचे पॉइंट आहेत, त्याला आपण कंटिन्यू करू एरर्स पासून. ठीक आहे. सो तो पहिले बघूया आपण कुठपर्यंत बघितलेलं होतं. बघत आहोत आज त्याच्यानंतरचा. सो डिटेक्शन ऑफ एरर्स अँड फ्रॉड्स. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे एरर्स अँड फ्रॉड्स मध्ये, की आपण आतापर्यंत जरी कितीही आपलं जे युग आहे, टेक्नॉलॉजिकल जरी प्रगती केली असली आहे आपण, तरी जोपर्यंत आपण एखाद्या कॉम्प्युटरमध्ये जोपर्यंत आपण इन्फॉर्मेशन स्वतः फीड करत नाही, तोपर्यंत काय होतं त्याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन जमा होत नाही. बरोबर आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे ह्याच्यामध्ये, की तुम्हाला जेव्हा आपण एखादे स्टेटमेंट तयार करतो. मग ती स्टेटमेंट आपला जो पूर्ण खर्च असतो, त्याच्यामध्ये आपण काय करतो? फीड करतो. बरोबर आहे. मग तो खर्च आपण व्यवस्थित दाखवतोय की नाही किंवा काय रॉंग असेल किंवा त्याच्यामध्ये काही फ्रॉड करतोय का? तो हा खर्च आपल्याला कधी दिसणार आहे? जेव्हा आपण स्टेटमेंट शो करू आपल्या ऑडिटरला. बरोबर आहे. मग ऑडिटर आपल्याला काय करणार आहे? तो जाणीवपूर्वक संपूर्ण आपली स्टेटमेंट बघूनच आपल्याला सांगेल, की तुम्ही ह्याच्यामध्ये काही चुका केल्या आहेत, की तुमचे ह्याच्यामध्ये काही फ्रॉड दिसतायत का? ठीक आहे. हे तो बघणार आहे. डायरेक्टली तो तुमच्यावरती आरोप लावू शकत नाही, की तुम्ही फ्रॉड केलंय. जसं की आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं, की जेव्हा एखादा ऑडिटर जोपर्यंत त्याच्याकडे काही प्रूफ नसतात, तोपर्यंत तुम्हाला तो फ्रॉड केलंय हे सांगू शकत नाही. मग हे करण्यासाठी तो काय करणार आहे, तुमची गेली संपूर्ण जी स्टेटमेंट असेल, ते व्यवस्थित पद्धतीने तो काय करेल, चेक करेल. बरोबर आहे. आणि ते चेक केल्याच्या नंतर तुम्हाला तो सांगेल, की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे. किंवा काय एरर्स आहेत का? आता एरर्समध्ये ह्याच्यामध्ये काय सांगता येईल तुम्हाला, की एरर्स कशाला बोलू शकतो आपण, की आपल्याला कळत-नकळत काही आपण चुका करतो आपल्या स्टेटमेंटमध्ये. बरोबर आहे. मग ह्या चुका समजा दुरुस्त होऊ शकतात. जे आपण पुढच्या पॉइंटमध्ये बघणारच आहोत. तर दुरुस्त होऊ शकतात ते आपण करू शकतो. का? कारण ते चुका कशा होतात? नकळत आपल्याला कदाचित ते माहिती पण असतात, की आपले काही रॉंग एंट्रीज झालेत. जिथं पेमेंट दाखवायला पाहिजे होतं, ते आपण दुसऱ्याकडे पेमेंट दाखवलंय. बरोबर आहे. मग अशा चुका आपण सो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी काय सांगितलंय, की एरर्स. आता एरर्स जे आपण घेतो, आता मी तुम्हाला काय सांगितलं, की एखादा जो ऑडिट चेक करण्यासाठी येतो, बरोबर आहे. तेव्हा तो काय फाईट करणार आहे, की तुम्ही कुठे त्याच्यामध्ये काही फ्रॉड केलंय का? किंवा तुमची कुठे अमाउंट मिस झाली आहे का? मग अशी अमाउंटचे रिझन्स काय असतात? काही एरर्स. आता बघा, आता काय आहे संगणक युग आहे. म्हणजेच काय कॉम्प्युटर कॉम्प्युटर जिथं टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे. त्याच्यामुळे काय होतं, की कधी-कधी आपण एंट्री करायला विसरतो. समजा आपण आज आपल्याला एंट्री करायची झाली रॉ मटेरियलची. रॉ मटेरियलचं आपलं ऑडिट आहे आणि समजा येणारं जर आपण मटेरियल रिसीव्ह केले आणि ह्याची एंट्री कोणत्या मटेरियलची कमी दाखवली आहे. बरोबर आहे. मग ह्याचं काय होतं, की काही एरर्स निर्माण होतात. आता इथं फ्रॉड बोलू शकत नाही, की आपण काही इथं मिस्टेक्स केली आहे, की जिथं ते विसरलोय आपली माहिती भरण्यासाठी. मग काय होणार आहे, तिथं ती जेव्हा ऑडिट करणारा ऑडिटर जेव्हा येईल, तेव्हा तो रिपोर्ट शो करेल. त्याच्यामध्ये काय दिसणार आहे, की तुमचं जे आलेलं मटेरियल आहे, ते रिसीव्हच केलं नाहीये. त्याच्यामुळे काय होतं, की जेव्हा तुमच्या कंपनीमध्ये तुमचा जेव्हा नवीन स्टॉक येतो, बरोबर आहे. एक एक्झाम्पल सांगतो रॉ मटेरियल बद्दल. समजा एक वॉचेस डिव्हिजनचा स्टॉक आला तुमच्याकडे आणि तो वॉचेस डिव्हिजनचा जेव्हा स्टॉक तुमच्याकडे येईल, तर तुम्ही काय करणार त्याची वन बाय वन एंट्री करून घ्या, की कोणता बारकोड आहे त्या वॉचेसला, ठीक आहे, त्याची काय प्राइस आहे आणि त्यानुसार तुम्ही काय करा, तुम्ही पूर्ण एंट्री करून घ्या आणि जेव्हा तो सेल होणार तुमच्याकडून प्रोडक्ट, तेव्हा तुम्ही स्कॅन करणार समोर, बरोबर आहे. तेव्हा तुमच्या ते पीसी मधून तो आपोआप काय होईल, डिलीट होऊन जाईल. कारण का तुम्ही सोल्ड केलाय प्रोडक्ट, सेल केलाय. मग ह्याच्यामध्ये काय होणार आहे, तुमची जर देवाणघेवाणची पद्धत व्यवस्थित असेल ना, तर तुम्हाला ऑडिटला काही प्रॉब्लेम होत नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, की जर तुमची तुम्ही जर एंट्रीज केली नाही त्याच्यामध्ये आणि एंट्रीज केल्यामुळे काय होतं, की तुम्हाला काय होतं, की आलेले तुम्ही मटेरियल रिसीव्ह केलं नाहीये, पण तरी पण त्याच्यामध्ये काय तुमच्या पीसीमध्ये तुम्हाला ते दाखवणार नाहीये. बरोबर आहे. पण कंपनीचं तुम्हाला काय असणार आहे स्टेटमेंट, की तुम्हाला आम्ही एवढं मटेरियल दिले. मग ते मटेरियल कुठे आहे? तुम्ही जर विकलत नाहीये, बरोबर आहे, मग ते मटेरियल गेलं कुठं? मग त्याच्यामुळे काय होऊ शकतं, तुमच्या
एक विसरपणामुळे तुमचा तो लॉस होऊ शकतो त्याच्यामध्ये, किंवा कंपनी तुमच्या स्टेटमेंटमध्ये असं दाखवू शकतं की तुम्ही काय ते बाहेर एक तर तुम्ही चोरी केले, बरोबर आहे, किंवा ते कुठेतरी बाहेर निघून गेले. मग हे होतं त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे. पुढचं पॉईंट कंटिन्यू करतोय बघा. काय करतो, दुरुस्त करू शकतो. पण फ्रॉड्स बद्दल काय सांगितलं त्यांनी, की जर आपण जाणीवपूर्वक म्हणजे आपल्याला माहिती आहे, की आपण ह्याच्यामध्ये फ्रॉड करतोय, काही जी रक्कम आहे ती आपण लपवतोय. इकडची रक्कम आपण तिकडं करतोय. ठीक आहे? त्याच्यामुळे काय होऊ शकतं, अशा चुका आपल्याला समजून घेऊन म्हणजे समोर येऊ शकत नाही, किंवा ते चुका आपण फाईंड करू शकत नाही. बरोबर आहे? कारण आपण ते फ्रॉड केले. पण जेव्हा तो एक ऑडिटर व्यवस्थित स्टेटमेंट चेक करणार आहे, तेव्हा त्या त्या चुका काय करतात ते लक्षात येऊ शकतात. मग हे सांगितलं ह्या पॉइंटमध्ये. पहिला पॉइंट जो आपला आहे तो एरर्स. आता एरर्स म्हणजेच काय बघा, व्यवसायाचा मोठा व्याप प्रमाणाने वाढल्यामुळे व्यवहारही तसाच वाढला आहे. सो या व्यवहाराची नोंद विविध व्यक्ती करत असतात. सो वर्षाच्या शेवटी व्यवहारावरूनच अंतिम आपण जर स्टेटमेंट तयार करतो म्हणजे लेख तयार करतो, त्या वर्षभरात या व्यवहाराची नोंद करताना त्यामध्ये चूक होण्याची शक्यता असते. बरोबर आहे? सो अशा चुका आपण हिशोब तपासणीच्या वेळी उघडीस येतात. सो चुका कळत न कळत होत असतात. जसं तुम्हाला मी सांगितलं, काही चुका ज्या आहेत ते आपल्याला माहिती असतात, की आपल्यापासून हे चुका घडलेल्या आहेत किंवा घडलेल्या नाहीत. मग चुका हे कळत न कळत होत असतात. मग अशा चुका आपण काय करू शकतो, दुरुस्त करू शकतो. म्हणजे अशा चुका ज्या आहेत, ती दुरुस्त करणे काय होते, शक्य असते. परंतु ह्याने काय सांगितलं त्याच्यामध्ये, की अगर आता बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, एरर्स टाकून झालं. आता फ्रॉड्स बद्दल काय सांगितलंय, फ्रॉड्स हे चुकून नकळत होत नाही. फ्रॉड्स हे काय करतात, जे व्यक्ती काढणारे असतात ना ते करतात. असं मी तुम्हाला मगाशी एक्झाम्पल दिलं. मटेरियल आलं तुमच्याकडे, तुम्ही मटेरियल रिसीव्ह केलं, पण तुम्ही त्याची एंट्री कुठं केलीच नाही. तुम्हाला माहिती आहे, मी एंट्री ह्या वॉचेसची एंट्री मी माझ्या सिस्टममध्ये केली नाहीये, आणि तुम्ही ते जाऊन तुम्ही विकलात बाहेर, किंवा तुम्ही ते तुम्हाला ठेवून दिलं. मग ह्याच्यामुळे काय होतं, फ्रॉड असतो. मग हा फ्रॉड इझी जेव्हा ऑडिटर करायला येतो तेव्हा इझिली लक्षात येतात की हे फ्रॉड्स केलेले आहेत. जर 1-2 युनिट्स तिथं पुढे बाजूला झाले असतील, तर ते काय ना काय ऍडजस्ट करता येतात. ऍडजस्ट म्हणजेच काय, की त्याची जे प्राइस आहे ते तुम्हाला पे करायला लागतात. पण समजा जर एखाद्या 10 युनिट्स बाहेर गेले, बरोबर आहे, त्याच्यामध्ये लगेचच लक्षात येतं की अशा ठिकाणी तुमचा काय झालाय, फ्रॉड झालाय. त्याच्यामुळे तुम्हाला काय होऊ शकतं, नुकसान होऊ शकतं. आणि हे जे येणारे फ्रॉड्स आहेत ते ऑडिटरच्या लगेच लक्षात येतात. बरोबर आहे. आता जो पॉईंट मी तुम्हाला इथे सांगतोय, एरर्स ऑफ प्रिन्सिपल. आता सांगितल्याप्रमाणे काय सांगितलं, की आपण जेव्हा प्रत्येक व्यवहाराची दिवसेंदिवस जी नोंद करत असतो, बरोबर आहे. मग ही नोंद करताना आपण जसं तुम्हाला सांगितलं सुरुवातीला, की काही एरर्स जे आहेत, एरर्स मध्ये सांगतोय, की काही जे एरर्स आपले आहेत त्याच्यामुळे काय होतं, की न कळत आपली काहीतरी एंट्री करण्यासाठी शिल्लक राहते. मग ती आपल्याला दिसण्यात येते. मग ऑडिटर सांगतो, की बघा तुमची एवढ्या एवढ्या रुपयाची एंट्री झालेली नाही आहे, किंवा तुम्ही दुसऱ्या अकाउंटमध्ये केली आहे. बरोबर आहे. मग तुम्हाला ते काय करू शकता, तुम्ही ती अकाउंटची एंट्री आहे ती तुम्ही सुधारू शकता. हे त्यांनी पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं, की एरर्स मध्ये, की जेव्हा प्रिन्सिपल ऑफ एरर्स तुम्ही घ्याल, जी येणारी तुमची जी एंट्री आहे तुम्ही काय करणार, सुधारणार आहात. हे याच्यामध्ये सांगितलंय. पुढे कंटिन्यू इसके अंदर हमें जानबूझकर हम कोई गलती करते हैं, जैसे मैंने आपको बताया कि फ्रॉड्स करते हैं, तो क्या होगा, किंवा घडलेल्या नाहीत. मग चुका हे कळत नकळत होत असतात. मग अशा चुका आपण काय करू शकतो, दुरुस्त करू शकतो. म्हणजे अशा चुका ज्या आहेत ती दुरुस्त करणे काय होते, शक्य असते. परंतु ह्याने काय सांगितलं त्याच्यामध्ये, की अगर हम इसके अंदर हमें जानबूझकर हम कोई गलती करते हैं, जैसे मैंने आपको बताया कि फ्रॉड्स करते हैं, तो क्या होगा, वो फ्रॉड्स अभी तो दिखने में नहीं आएगा, लेकिन वो क्या होगा, उसकी वजह से हमें लॉस हो सकता है. जसं की मी सांगितलं, की अशा काही चुका असतील, की जे आपण चुका जाणून बुजून केल्यामुळे चुका शोधून काढणे व त्या दुरुस्त करणे फार अवघड असते. मग ह्यालाच काय बोलतो आपण, फ्रॉड सुद्धा बोलतो. अशा चुका जर आपण जाणून बुजून करतोय, तर त्याच्यामध्ये आपल्याला जे येणारे आउटपुट आहे ते कधीच भेटणार नाही. बरोबर आहे. मग ह्या फ्रॉड्समुळे काय होऊ शकतं, आपली जी चुका आहे ती कधी समोर येऊ शकत नाही. पण हे कधी समजणार आहे याची चुका झाली किंवा फ्रॉड झाले, जेव्हा एक ऑडिटर आपलं ऑडिट रिपोर्ट व्यवस्थित आपल्या समोर आणून ठेवेल. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, जे मगाशी तुम्हाला मी बोललो फ्रॉडवरती. हे फ्रॉड आपल्याला कधी लक्षात येतील, की जेव्हा एखादा ऑडिट रिपोर्ट आपली व्यवस्थित स्टेटमेंट चेक करेल. बरोबर आहे. आपण बघितलं तर इज ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये, की जेव्हा आपले ऑडिट रिपोर्ट चेक होतात, जर आपलं ऑडिट क्लिअर असेल ना, तर काय होतं, ते बाहेरची लोकं आपल्या कंपनीमध्ये काय करतील, इन्व्हेस्ट करतील, जे इन्व्हेस्टर असतील. बरोबर आहे. आणि असे काही जर चुका जर निर्माण झाल्या, अशा काही फ्रॉड जर निर्माण झाले, त्याच्यामुळे काय होऊ शकतो, कंपनीचा लॉस होऊ शकतो. बरोबर आहे. आणि अशा लॉसमुळे कंपनीचं काय होऊ शकतं, की जे येणारे इन्व्हेस्टर आहेत ते सुद्धा आपल्या कंपनीला भेटणार नाहीये. मग फ्रॉडचे लक्षात येतच, कारण का, जर तुम्ही एखादा फ्रॉड जर मोठ्या अमाऊंटचा केलाय, तर फ्रॉड तुमच्या लक्षात येणारच आहे. त्याच्यामध्ये फ्रॉड्स आणि इरोस हा याच्यामध्ये फरक आहे. एरोस मध्ये दुसरा एक पॉईंट त्यांनी सांगितलाय, की एरोस ऑफ ऑमिशन्स. आता एरोस ऑफ ऑमिशन्स म्हणजेच काय,
हे विसर चूक म्हणजेच काय की आपण म्हणतो ना मी विसरलो, ही एंट्री करण्यासाठी विसरलो. मग ही चूक ऑडिटर आपल्या ऑडिटला दाखवू शकतो की तुम्ही हे विसरला आहात, तुम्ही त्या पद्धतीने एंट्री केली नाही. तुम्हाला करायची होती एंट्री पेमेंट मध्ये आणि तुम्ही ती एंट्री केली ट्रेडिंगच्या साईडला. म्हणजे काय सांगितलं त्याच्यामध्ये की तुमचे जे एरर्स आहेत ते तुम्ही जे विसर चूकमध्ये केलंय ते तुम्ही तिथे सुधारून करून घ्या. पण जे फ्रॉड असेल जर त्याला सांगितलं एखादं फ्रॉड केलं असेल ते फ्रॉड ते ऑडिटर ते सांगणार नाही की तुम्ही फ्रॉड केलं की तुम्हाला तिथे भरपाई दिली पाहिजे. तो फक्त काय करणार आहे आपली ती स्टेटमेंट जो बनवणार आहे ती आपली स्टेटमेंट तो पूर्णपणे पूर्ण करेल आणि त्याच्यानंतर तो शो करेल तुमच्या मॅनेजमेंटला की इथं बघा आम्हाला ह्या एवढ्या जागेमध्ये फ्रॉड दिसतोय आणि ह्या फ्रॉडचे जे रिझन आहे ते तुम्ही ह्यांच्याकडून फाईंड करून घ्या. बरोबर आहे. मला जेवढे स्टेटमेंट नुसार जेवढा मला इथे एक्सपेन्स किंवा सेव्हिंग प्रोडक्ट भेटले पाहिजे होते तेवढे मला भेटलेले नाहीये. पण ह्याच्यामध्ये काय होतं एरर्स ऑफ ऑमिशन मध्ये असं त्यांनी सांगितलंय हॅलो एरर्स ऑफ ऑमिशन मध्ये त्यांनी असं सांगितलंय की काही विसर चूक मुळे की आपण काही एंट्री चुकीच्या पद्धतीने केली असेल तर ती एंट्री आपण काय करू शकतो सुधारू शकतो. हे आहे एरर्स ऑफ ऑमिशन मध्ये. आवाज येतोय ना माझा? आधी म्यूट कर. अमय आवाज येतोय का? हॅलो अमय आवाज येतोय का? अक्षय कधीचा आवाज येतोय? सर हा सर येतोय आवाज. येस सर येतोय आवाज. समजतंय का की फास्ट होतंय? येस बोला बोलू. समजतंय ना? तो एरर्स ऑफ ऑमिशन मध्ये सांगितलं की एखादी जो आपल्याकडून चूक घडली आहे की आपल्याला जी एंट्री करायला पाहिजे होती ती एंट्री आपण व्यवस्थित पद्धतीने केली नाही तर अशा काही समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात. जेणेकरून तुम्हाला ते जेव्हा तुमचे स्टेटमेंट करणारे जे लोक येतील म्हणजे तुमचे जो ऑडिटर जो येणार आहे मग ते ऑडिट व्यवस्थित रिपोर्ट तुम्ही प्रदर्शित केला नाही तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं तुम्हाला असे नुकसान उठायला लावू शकतात. जेणेकरून तुम्हाला चेंजेस तिथे सांगणार आहेत की तुम्हाला ह्या ठिकाणी ते चेंजेस करायला पाहिजे होते. ठीक आहे पुढे बघा कंटिन्यू करतोय. पुन्हा जरा बघा काय पॉईंट तुम्हाला समजेल. जी चुका आहे ते कधी समोर येऊ शकत नाही. पण हे कधी समजणार आहे याची चुका झाली किंवा फ्रॉड झाले जेव्हा एक ऑडिटर आपलं ऑडिट रिपोर्ट व्यवस्थित आपल्या समोर आणून ठेवेल. बरोबर आहे. सो पुढचं पॉईंट आहे याच्यामध्ये असं सांगितलंय की हिशोबातील चुका जर तशाच राहिला तर त्याचा अंतिम लेखावर परिणाम होतो. जसं की मी तुम्हाला सांगतो की जब हम देखते ना कि हमें जब लास्ट तक पूरा कोई जो गलती है फाइंड नहीं हुई है लेकिन उसके बाद जब ऑडिट रिपोर्ट ऑडिट सबमिट करने वाला है स्टेटमेंट सबमिट करने वाला है तो उसके अंदर क्या होगा कि उसके अंदर जो स्टेटमेंट शो करेगा लास्ट में हमें क्या पता चलेगा उसके अंदर कि हमसे क्या गलती हुई है. सही है उस स्टेटमेंट के अंदर क्योंकि बाकी के स्टेटमेंट वो क्या करेगा कंपेअर करेगा. हे त्याच्यामध्ये सांगितलं आहे. सो ह्यासाठी आपला जो हिशोब आहे तो कोणत्याही चुका न ठेवता आपण पूर्णपणे त्याची माहिती आणि सत्य माहिती जी असेल खरी माहिती जी असेल ती आपण दिली पाहिजे आणि त्यानुसार आपण आपले स्टेटमेंट तयार केले पाहिजेत. हेच येतं एरर्स मध्ये. सो एरर्स हा पॉईंट समजला असेल प्रत्येकाला. आता ह्याच्यामध्ये आपण काही एरर्सचे एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक आहे आता आपला पॉईंट झाला हा एरर्स बद्दल. ठीक आहे आता नेक्स्ट पॉईंट जो आपला आहे याच्यामध्ये ते सांगितलं की एरर्स ऑफ कमिशन्स. आता जेव्हा लोकांना कमिशन जे रिसिव्ह होतं ना आपण बोलतो की कमिशन जेव्हा आपण रिसिव्ह केलं ते पेमेंटच्या क्रेडिट साईडची एंट्री केली पण काही ठिकाणी काय होतं की तुमच्या नजर चुकीमुळे तुम्ही त्याची एंट्री रॉंग जरी केली तरी तुमच्या स्टेटमेंटमध्ये काय होतो फरक जाणवतो. बरोबर आहे. मग हे एररचे रिझन असू शकतात की ह्या एरर्स मध्ये तुम्ही काही समजलं नाही किंवा तुम्ही डुप्लिकेशन केलं. डुप्लिकेशन मीन्स तुम्ही एंट्री डबल केली एखादी एंट्री डबल केली तरी तुम्हाला काय होतं त्याच्यामध्ये काही स्टेटमेंटमध्ये फरक जाणवू शकतो. बरोबर आहे. म्हणजे फक्त एररची एंट्री असं नाही की तुम्ही एंट्री विसरलात म्हणून फरक जाणवतो. तुम्ही डुप्लिकेशन केल्यामुळे काय होऊ शकतो तुमच्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला फरक जाणवू शकतो. मग हेच आहे एरर्स मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपला मेन पॉईंट आहे इथे जो दाखवला मी तुम्हाला फ्रॉड्स. आता फ्रॉड्स जसं तुम्हाला मागे सांगितलं की फ्रॉड्स हा आपण दर्जा चुकीमुळे होत नाही हा जाणून बुजून केलेला प्रकार असतो. बरोबर आहे. मला माहिती आहे मला काहीतरी कंपनीमध्ये घपला करायचा आहे त्याच्यामुळे मी काय करणार की मी जाणून बुजून माझ्या कंपनीचा मी लॉस होतोय मग मी माझा फायदा बघणार फक्त. बरोबर आहे. मग हे फ्रॉड्स मध्ये येतं. म्हणजेच काय की एखाद्या मिळालेल्या पैशाची आपण जेव्हा नोंद करत नाही समजा आपल्याला एखाद्या कुणाकडून पैसे रिसिव्ह होत आहेत आणि त्या पैशाची जर आपण नोंदच केली नाही तर काय होणार आहे
तर ते सुद्धा आपल्याला स्टेटमेंटमध्ये आपल्याला दाखवतो की आपण येणारा पैसा आपण काय करतो, रिसिव्ह म्हणून दाखवतो. आणि ते रिसिव्ह दाखवलंच नाही, पैसे आपल्याकडे आले, मग अशा वेळी आपण जो जाणून बुजून केलेला जो फ्रॉड आहे तो काय होतो, आपल्या लक्षात येतो. मग हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की फ्रॉडचे रिझन आहेत ते आपल्याला समोरून लक्षात येतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघूया काय सांगितलंय. हो, ते कशाप्रमाणे असू शकतात. सो पहिला पॉईंट आहे त्याच्यामधला एरर्स ऑफ प्रिन्सिपल. आता ह्याच्यामध्ये आपण काय तुम्हाला सांगितलं मी मगाशी एरर्स ऑफ प्रिन्सिपल. एरर्स ऑफ प्रिन्सिपल मध्ये तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे आपण काय केले ते पॉईंट घेतले की एरर्स ऑफ प्रिन्सिपल मध्ये जेव्हा आपण येणारे खर्च दाखवलेला नाही आहे, म्हणजेच काय तो नजर चुकीमुळे झालाय. बरोबर आहे. आणि फ्रॉडचं तर तसंच आहे की फ्रॉडचा खर्च जो आपण काय केला की जेव्हा जेव्हा आपण फ्रॉड्स केले म्हणजे बरोबर आहे, मग हे फ्रॉडची आपण नोंदच केली नाही त्याच्यामध्ये. मग त्याच्यामुळे काय होऊ शकतं, जर आपण त्याच्या पद्धतीने नोंद केली नाही ना, तर त्याच्यामुळे काही रिझन्स आहेत की जेणेकरून आपल्याला येणारे जे पैसे आहेत, म्हणजेच काय की आपल्याला जी खर्चाची आपली बाजू आहे ती आपण खोटी शो करणार. म्हणजेच काय की आमचा जो खर्च जास्त झालाय पण आम्ही दाखवत नाही आहोत, पण ते काय होणार, जे पैसे असतील ते आपल्या खिशात कधीच येणार नाही. म्हणजेच काय होणार त्याच्यामुळे की जेव्हा जेव्हा स्टेटमेंट तो एखाद्या शो करेल ना, तेव्हा ते खर्च जेव्हा आपण शो करू तेव्हा ते खर्च दाखवताना ते पूर्णपणे दाखवणार नाही, त्याचा खर्च वाढून दाखवणार आहे. म्हणजेच काय की जे बाकीचे पैसे आहेत ते आम्हाला घेतले, आम्ही शो नाही घेत, कारण का हे फ्रॉड आहे. फ्रॉड्स मध्ये त्यांनी काय सांगितलं की आपण प्रत्येक वेळेला जाणून बोलून करणार आहोत समोरून. कंपनीचं जरी लक्षात आलं तरी काय करणार, आम्ही खोटे बिल देऊ. जसं आपण सांगितलं होतं की बिल्स अँड वाउचर सुद्धा आपण चॅप्टर बघणार आहोत. मग काही खोटे बिल्स असे देऊ जेणेकरून कंपनीच्या लक्षात येणार नाही, ऑडिटरच्या लक्षात येणार नाही. पण जेव्हा एखादा ऑडिटर कंपनीमध्ये येऊन ऑडिट करणार आहे ना, तेव्हा ते होणारे फ्रॉड्स आहेत तो व्यवस्थित ओळखू शकतो. बरोबर आहे. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ऑडिटर्स हा जेव्हा येईल त्याचा एक गोल सेट करूनच येतो. त्याचा गोल काय असतो, कुठल्या पद्धतीने मला ऑडिट करायचे, म्हणजे लास्ट इयरचे ह्या कंपनीचे स्टेटमेंट काय आहेत आणि आताचे स्टेटमेंट काय आहेत. आणि समजा जर ज्या दोन्ही स्टेटमेंटमध्ये जर खर्च जास्त प्रमाणात असेल किंवा जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये जर अफरातफर निर्माण झालेली असेल तर ते कशा प्रकारे झाली आहे. बरोबर आहे. एवढा मोठा गॅप कशामुळे आलाय तो फाईंड करणार आहे. त्याच्यामुळे काय होतं की जे फ्रॉड करणारे पर्सन आहेत ते इझिली ह्या ऑडिट रिपोर्टमध्ये भेटतात, ऑडिट स्टेटमेंटमध्ये भेटली जातात. ठीक आहे. हा पॉईंट होता आपला आत्ताचा. तुम्हाला काय समजलं नाही आहे नाही काय सांगा जरा. माझा आवाज